सध्या नाशिक शहरात पावसाळामय वातावरण झालेलं आहे। दररोज पाऊस सध्या पडत आहे। नाशिक शहरामध्ये काल सलग 5व्या दिवशी म्हणजे रविवारी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नाशिककरांची दाणादाण उडाली। दुपारी 2:30च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली। सुमारे 50 मिनिटांमध्ये 5 मिलीमीटर पाऊस बरसल्याने 30हून अधिक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, तर 250हून अधिक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या, विद्युत खांब, फलक पडले। या पावसाने शहर तुंबल्याने पालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले। शिवाय नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने त्यांची तारंबळ उडाली। या पावसाने निम्म्याहून अधिक शहरात 3 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। कामतवाडी शिवारात दुपारी 2:30 खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता। रस्त्यावर पाणी साचल्याने व वृक्ष कोसळल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। शहराच्या मध्यवर्ती भागासह सिडको, सातपूर, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वडाळा उपनगर, द्वारका, गंगापूर रोड इत्यादी भागामध्ये देखील दुपारी 2:30 नंतर जोरदार पाऊस झाला। मोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली। नाशिक शहरातील खुटवडनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडे पडली। यावेळी अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आलं आणि पाऊस सुरू होताच महावितरणाकडून वीज पुरवठा देखील खंडित झाला। एक विशेष म्हणजे या कुठलीही जीवितहानी या पावसाने झाली नाही। दरम्यान आज दुसरा दिवस म्हणजे सोमवार दुपारी 2 वाजता आज देखील आकाशामध्ये कडकडाट आवाज होतोय आणि पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे। कामतवाडी रोडवर काल वीज खांब पडला, तर त्रिमूर्ती चौक ते अंबर्डी रोड या रस्त्यावर पत्र्याचे शेड उडाले। सातपूरला घरावरील पत्रे उडून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। उंटवाडी पूल येथे चंदनाचे झाड पडले। मुंबई नाका, गडकरी चौक, खिडके कॉलनी, उंटेवाडी, 12 बंगला परिसर, सरमपूर रोड, वेद मंदिर, मायको सर्कल, गायकवाड नगर, पाथर्डी फाटा, कलानगर, पाथर्डी गाव सर्कल, त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल, ITI सर्कल, सातपूर बस स्थानकासमोर परिसर, उंटेवाडी सिग्नल, वडाळा, पाथर्डी रोड, सातपूर गाव, सातपूर कॉलनी, श्रीराम चौक, नीलकंठेश्वर नगर, सावरकर नगर, जाधव संकुल, अशोक नगर, हिरावाडी, रामवाडी, मिलिंद नगर, गोविंद नगर, इंदिरानगर, गामनेमाळा परिसर इत्यादी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते। दरम्यान अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली होती। रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पडलेल्या वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे, कट करण्याचे काम चालू होते व रस्ता सुरळीत करण्याचे काम चालू होते। शहरात अनेक भागामध्ये अंधार पसरलेला होता। सिडको अंबड परिसरापेक्षा मखमालाबाद या परिसरामध्ये काही प्रमाणात कमी पाऊस पडला, परंतु दुपारी वारा वादळ मोठ्या प्रमाणात होते। दरम्यान नाशिक शहरामध्ये सध्या पावसाळा सुरू झाल्याचे छायाचित्र म्हणजे दिसत आहे। आज देखील दुपारी 2:30 वाजता बातमी तयार करत असताना आकाशामध्ये गडगडाट असा आवाज सध्या होत आहे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसामुळे कांदा तसेच भाजीपाला पिकाचे अतोनात ग्रामीण भागामध्ये नुकसान होत आहे। नाशिक शहराप्रमाणेच सिन्नर, मनमाड इत्यादी भागामध्ये देखील पाऊस झालेला आहे। आपण हे सर्व दृश्य नाशिक जनमतवर बघत आहोत। नाशिक महानगरपालिकेतर्फे अनेक ठिकाणी नाले सफाई व्यवस्थित झाले नसल्याने नाले तुंबले व घरात पाणी शिरले। दरम्यान अग्निशामक जवानांनी खुटवडनगर परिसरात येत कर्मचाऱ्यांना
सूचना दिल्या व अडलेले रस्ते ताबडतोब मोकळे करून दिले। अतिवृष्टी, पाऊस, प्रचंड पाऊस। Mm-hmm.